मुलांनो, आज आपण क्लास 5 एन्व्हायरमेंट स्टडी पार्ट 1 सायन्स द फर्स्ट चॅप्टर अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम हा बघणार आहोत. अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम. जी मुलं 5th स्टँडर्डला आल्यानंतर त्यांना सेमी इंग्लिश चालू झालेलं आहे आणि त्यांना ते अवघड वाटतंय, सेंटेन्सेस कसे रीड करायचे, कसे लिहायचे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सोपा करून मी सांगितलेला आहे. आता पहिल्यांदा आपण चॅप्टर रीडिंगचा मी व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली प्रोव्हाइड करेन. सध्या आपण ह्या चॅप्टर मधले काही हार्ड वर्ड्स करत करत पुढे येणार आहोत. फर्स्ट आहे सोलार सिस्टीम. हार्ड वर्ड सोलार सिस्टीम, मराठीमध्ये याला म्हणतात सूर्यमाला. प्लॅनेट. प्लॅनेट तुम्हाला स्पेलिंग लर्न करण्यासाठी सुद्धा सोप्या जाव्यात म्हणून मी अंडरलाइन करून दिलेले आहे. सोलार सिस्टीम. प्लॅनेट म्हणजे ग्रह. रिव्हॉल्व. रिव्हॉल्व म्हणजे फिरणे. रिव्हॉल्व म्हणजे फिरणे. आता ह्या 3 शब्दांचं बनवून आपण एक वाक्य बनवणार आहे. इन सोलार सिस्टीम म्हणजे सूर्यमालेमध्ये अर्थ. अर्थ इज अ प्लॅनेट. बरोबर. अर्थ एक ग्रह आहे. विच रिव्हॉल्व अराउंड इटसेल्फ. जी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. आता सिक्वेन्स ऑफ अ प्लॅनेट. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक फिगर दिलेली आहे ज्याच्यामध्ये सनच्या अराउंड ज्या छोटे छोटे प्लॅनेट्स आहेत त्यांची डिस्क्रिप्शन तुम्हाला इथे दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये सिक्वेन्स म्हणजे क्रम. पहिला येतो मर्क्युरी, देन त्याच्यानंतर व्हीनस, त्यानंतर येतं अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न आणि त्यानंतर युरेनस, नेपच्यून, प्लुटो. अशा पद्धतीने 9 प्लॅनेट्स आहेत. अशा पद्धतीने 9 प्लॅनेट्स आहेत. हे प्लॅनेट्स लक्षात ठेवण्यासाठी त्यांचा मी शॉर्टकट घेतला MEVEMJSUNP आणि क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी MWEMJSUNP. M for Mercury, V for Venus, E for Earth, M for Mars, J for Jupiter, S for Saturn, U for Uranus, N for Neptune आणि P for Pluto. आता हे लर्न कसे करायचे त्यासाठी मी मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. प्लसचा प्लुटो. त्याच्यानंतरचा तुमचा प्रश्न आहे ड्राफ्ट प्लॅनेट. व्हॉट इज अ ड्राफ्ट प्लॅनेट. स्पेलिंग बघा. Dwarfed planet. Dwarf planet. There are many small heavenly bodies that revolve around sun. They are called dwarf planet. For example, Pluto. आपल्या प्लॅनेट मध्ये सन अराउंड रिव्हॉल्व करणाऱ्या खूप साऱ्या स्मॉल हेव्हनली बॉडीज आहेत. त्यांना आपण म्हणतो ड्राफ्ट प्लॅनेट. डेफिनेशन लर्न केल्यावर त्याचं एक्झाम्पल पण लर्न करायचं. प्लुटो. व्हॉट आर एस्ट्रॉइड्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर एस्ट्रॉइड्स. बिटवीन द मार्स आणि ज्युपिटर मध्ये, बिटवीन द मार्स अँड ज्युपिटर there is a band of small heavenly bodies. They are called asteroids. त्यांना काय म्हणतात?
ऍस्ट्रॉइड. तुम्ही ही फिगर बघितली तर ह्या फिगर मध्ये तुम्हाला ज्युपिटर आणि मर्क्युरी ही लाईन जी आहे ही ज्युपिटरची आहे आणि ही आतली लाईन जी आहे ती मर्क्युरीची आहे. तर ह्या दोघांमध्ये तुम्हाला इथे छोटे 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 डॉट दिसतात. तेच मी तुम्हाला इथे फिगर मध्ये काढून दिलेलं आहे. ज्युपिटर आणि मार्स मध्ये जे छोटे छोटे हेवनली बॉडीज आहेत त्यांना म्हणतात ऍस्ट्रॉइड. त्यांना म्हणतात ऍस्ट्रॉइड्स. क्वेश्चन थर्ड आहे व्हॉट इज अ सॅटेलाइट? सॅटेलाइट. सॅटेलाइट. LLITE. Satellite. Again, heavenly bodies that revolve around the planet are called satellite. आपल्याला प्लॅनेट म्हणजे अर्थ माहिती आपला. अर्थ इज आवर प्लॅनेट. अर्थच्या अराउंड कोण रिव्हॉल्व होतं? मून. दिस इज अ मून. हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट. प्लॅनेटच्या अराउंड ज्या हेवनली बॉडी आहेत त्यांना मून म्हणतात. मून इज आवर सॅटेलाइट. दीज आर द सॅटेलाइट. They receive light from the sun. Dhoni means Earth is a planet and Moon is also a satellite. So planet and satellite दोघांनाही sun पासून light मिळते. They receive light from the sun. So all आपण इथे जी लिस्ट बघितली प्लॅनेटची ह्या सगळ्या प्लॅनेट्सला they receive light from sun. Okay. Next, what is a gravity? What is a gravity? आता आपण एखादी पेन्सिल वरून खाली सोडली ते खाली पडते बरोबर. त्यालाच आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. गुरुत्वाकर्षणलाच इंग्लिश मध्ये ग्रॅव्हिटी म्हणतात. ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑल द हेवनली बॉडीज एक्झर्ट. एक्झर्ट म्हणजे त्याचं मीनिंग आहे अप्लाय. एक्झर्टचं मीनिंग आहे अप्लाय. अप्लाय अ पुल ऑन वन अनदर म्हणजे ते एकमेकांना खेचत असतात. एकमेकांना खेचत असतात. ग्रॅव्हिटीची डेफिनेशन 2 वेळा रीड करायची, लर्न करायची आणि लिहायची. वाय प्लॅनेट कीप ऑन रिव्हॉल्विंग अराउंड द सन. बघा इथे क्वेश्चन माझा असा तयार होतो. वाय प्लॅनेट सगळे प्लॅनेट कीप ऑन रिव्हॉल्विंग नेहमीच फिरत राहतात अराउंड द सन. सनच्या अराउंड. बट बघा ते कसे ऍट अ फिक्स डिस्टन्स. त्यांचं डिस्टन्स कधी कमी होतं का? नाही. अँड फिक्स ऑर्डर. आणि जसे ते फिरतात तसे ते सारखे फिरत राहतात. त्यांचा फिरण्याचा आकारही चेंज होत नाही. क्वेश्चनचा अर्थ वाय प्लॅनेट कीप ऑन नेहमी फिरत राहतात अराउंड सन ते पण फिक्स डिस्टन्स आणि फिक्स ऑर्बिट मध्ये. तर ह्याच्यासाठी सुद्धा आन्सर आहे ग्रॅव्हिटी. काय आहे? ग्रॅव्हिटी. सन एक्झर्ट और अप्लाय ग्रॅव्हिटेशनल पुल. सन तो स्वतः एक्झर्ट करतो ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन एव्हरी प्लॅनेट. प्लॅनेट हॅव इट्स ओन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. प्लॅनेटला सुद्धा स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ओके. आता बघा मी तेच डायग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सन सर्व प्लॅनेट्सला आपल्याकडे खेचतो आणि अर्थ सगळ्या सगळ्या जे हेवनली बॉडी असतात त्यांना आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करतो. पण त्या दोघांच्या पेक्षा सगळ्यात जास्त ताकद कुणाची आहे? सनची आहे. त्यामुळे सन सर्व प्लॅनेटला आपल्या भोवती खेचत असताना ह्या स्वतःच्या प्लॅनेटची पण स्वतःची शक्ती असते. ते इकडे खेचतात, हे इकडे खेचतात. त्यामुळे त्यांची जागा कधीही बदलत नाही. ड्यू टू ह्यालाच आपण बघा कसं बोलणार आहे. ड्यू टू कंबाईन इफेक्ट ऑफ दीज टू फोर्स. ह्या दोघांच्या कंबाईन इफेक्ट ऑफ फोर्स प्लॅनेट मूव इन अ स्पेसिफिक ऑर्बिट.
प्लॅनेट हे नेहमी स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये फिरत राहतात. त्यांचा डिस्टन्स चेंज होत नाही, त्यांचा पाथ चेंज होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अ स्पेस. आता स्पेस म्हणजे रिकामी जागा. द एम्प्टीनेस बिटवीन द स्टार्स and planets is called space. Sun is a star, Earth is a planet. Between them there is a empty space is called as a space. तेच आपल्याला सेंटेन्स मध्ये लिहायचं. द एम्प्टीनेस बिटवीन द स्टार्स and planets is called a space. What will happen to our solar system? Next question. If the sun was to suddenly disappear. सन अचानकपणे निघून गेला तर काय होईल आपल्या सोलार सिस्टीम मध्ये? पहिलं तर काय होणार? अंधार होईल. काय होणार? अंधार होईल. आपल्याला उजेड मिळणार नाही. There would be darkness everywhere. Then अंधार झाला, डे अँड नाईट होणार नाही. Cycle of day and night will stop. Then cycle day night झाला नाही, plants राहणार नाही. All the plants will die as no photosynthesis, कारण तिथे photosynthesis होणार नाही. All the planet would stop revolving. कुणीही सनच्या भोवती रिव्हॉल्व करणार नाही. रिव्हॉल्व नाही झालं तर देन सोलार एनर्जी इक्विपमेंट, जे सोलार एनर्जी सूर्याच्या उष्णतेवर चालणारे इक्विपमेंट आहेत ते चालणार नाहीत. नॉट वर्क प्रॉपरली. देअर विल बी नो हीट. सूर्य सन नाही तर उष्णता नाही, हीट नाही. अँड द एंटायर अर्थ विल बी कोल्ड. सगळीकडे थंडी होईल. The water cycle would stop as there will be no rain. वॉटर सायकल माहितीये ना, वॉटर सायकल सगळ्यांना? ती स्टॉप होईल. पाऊस पडणार नाही. नो रेन. आणि जर्म्स वाढतील. जर्म्स इन्क्रीज. डिसीजेस विल ऑल्सो इन्क्रीज. मुलांनी पुन्हा पुन्हा ऐकून समजून घेऊन प्रश्न उत्तर पाठांतर करायचे आहेत. त्यांना समजण्यासाठी मी इथे डायग्राम सुद्धा काढलेले आहेत. डायग्राम्स काढत काढत पाठांतर केलं तर तुमच्या लक्षात यायला सोपं जाईल. Thank you.